गावठाण किंवा गायरान काही आहे का? त्याच्यामध्ये आहे पलीकडच्या एक मिनिट मागे विभागीय आयुक्ताला प्रस्ताव 95चा प्रस्तावांचा असं बरं का काय पुनर्रचनाचा प्रस्ताव एक मिनिट हातात मोबाईल होता, कुणीतरी घेतला, परस्पर मोबाईलवरून पैसे तिचे काढून घेतले, तर ते आपल्याला सायबर क्राईम म्हणून घेता येईल आणि आपल्याला ते काढता पण तरी PSI पैसे कशाचे होते? नवऱ्याने आत्महत्या केली, तिथे 1 लाख रुपये तिला भेटलेले होते आणि तेच पैसे तुझ्या खात्यावर होते. शेतकरी आत्महत्याचे पैसे मिळालेले होते का बंद झाले पण ते त्याच्या खात्यावर आपल्याला 1,25,000 रुपये तिथे गेले. ऐका ना, ही आपली भगिनी आहे की जे पहिले सायबरची केस आहे, सायबर क्राईम झालेला आहे, तिच्या अकाउंटला 1.5 लाख रुपये होते. ही आपली बहिणीची केस समजून आपल्याला तपास लावून त्याचा बंदोबस्त करायचा आणि हिला मदत करायची. मला पुढच्या ट्रिपला नवनीतची तुम्ही स्वतः सांगायचं, हे नक्की करू. कारण फार म्हणजे सगळ्या बाजूने ती अडचणीत आली. ताई माझे 15 दिवस झालं एक मुलगा होता ते पान लागून वारला, नवऱ्याने असं गेलं, 2 आहेत आता कशाने जगू, माझं काहीतरी करावं. एक मिनिट, तुला त्याच्यामध्ये तुझे लाडक्या बहिणीचे तर पैसे महिन्याच्या महिन्याला येतील, ते ह्यांनी कशाला मोबाईल बिबाईल माझं काहीच नव्हतं त्याच्यात. आपण मग तेच गेला, मला कोण घेतलं काय केलं काय की त्याला बी कळलं नाही, सगळं काय केलं मला काय कळत बी नाही मोबाईल मधलं. वरच्यावर घेतलं पोस्टाच्या मोबाईल घेऊन सिम कार्ड टाकून पैसे दुसऱ्या काय केलं काय नाही केलं पण नाही त्याला काही कळतच नाही. मग मोबाईल कशाला त्याच्यात नव्हतं काय, म्हणलं काय होतंय आता घेते लेकरं कोण देणार आहे त्याला? जर ते कुठला खेळ आहे त्याच्यामध्ये जर झाला असलं तर काय माहिती नाही त्याच्याकडून नाही झालं, ते पैसे ओढून घेतले दुसऱ्या खाते ऑनलाईन आम्ही त्या दिवशी नेकनूर पोलीस स्टेशनला गेलो, आलतोच ना आम्ही नेकनूरला. काम जरा बाई तक्रार कशी घेता येईल? आम्ही गेलो तिकडं पण त्यांनी पुन्हा सायबरला